भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या भारतामधल्या व महाराष्ट्रामधल्या सर्व मुलांना झुरळ समजत होते. त्याच झुरळांनी एका विद्यार्थ्यांनी उभं राहून अख्खा महाराष्ट्र, अख्खा भारत देश एक केला. का? कॉकरोच जनता पार्टी हे इंस्टाग्रामवरती पेज खोललं आणि लाखो 21-22 मिलियन लोक त्या अकाउंटला जोडले गेले. आणि आता नेटचा पेपर होता, तर नेटचा पेपर लीक झाला. अशाच प्रकारे इतकं सगळं झाल्यामुळे शिक्षण मंत्री यांना आज राजीनामा द्यावाच लागला. तर आज त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि लवकर मोदी यांचे पद हटवण्याची तयारी चालू आहे. त्याशिवाय आपल्या दिल्लीमधले जे दंगल चालू आहे, म्हणजे दिल्लीमध्ये जे उपोषण केलं आहे ते संपणार नाही जोवर मोदी यांचं पद हटत नाही. बाकी तुम्हाला काय वाटतंय? सर्व मुलांच्या आयुष्याचा प्रयत्न आहे हा. पेपर लीक होतो म्हणजे इथे थोडे मुले नसतात, खूप मुले असतात. जो शिक्षण मंत्री आहे त्यांची मुलगी 1 नंबर येते, पास होते, बाकीचे नापास होतात. याचा अर्थ पेपर लीक होतोय. 2 वर्षाला पेपर लीक होत आहे, ह्या बी वर्ष पेपर लीक झाला. त्यामुळे जनतेला हात उचलण्याची गरज आहे. आणि युवा पिढीला जे झुरळ समज होते त्यांनी आज करून दाखवलं की युवा पिढी काय करू शकते आणि काय नाही. बाकी तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मी माझे मत मांडले, तुमचे मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ पाहिजे तितका शेअर करा तर सर्वांना माहिती मिळेल. व्हिडिओ लवकर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.